सो नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे अजून एक नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण चाललेलो आहे वर्खलाहून कोवलमला आणि आज पद्मनाभन स्वामीचं जे मंदिर आहे तिकडे आपण दर्शन घेणार आहे. एकदा स्वप्नालीचं लुक दाखवतो तुम्हाला. ठीक आहे बघा, तिने व्हाईट साडी घातलेली आहे, तन्वीने पण व्हाईट साडी घातलेली आहे. आम्हाला तिकडे जाऊन लुंगी घ्यायची अजून. सो चला आता नाश्ता करतो, हॉटेलमधून निघतो आणि डायरेक्ट जाणार आहे तिकडं. लेट्स गो. सो आता आम्ही चाललेले आहेत पद्मनाभन स्वामीच्या दर्शनाला आणि साईडला जाताना बघा सगळा कोस्टल रोड आहे आणि समुद्र बघा समोरच आहे आणि ह्या रोडने आम्ही चाललेले आहेत. म्हणजे इथून काहीतरी 35 किलोमीटर्स आहे आणि बघा समुद्र सगळा ह्या रोडने जाताना कोस्टल रोडच असणार आहे आपल्याला. सो मला वाटतं 40 ते 45 मिनिट्स आपल्याला लागतील आणि त्याच्यानंतर 12 वाजेपर्यंत दर्शनाचा वेळ असतो, त्यानंतर मंदिर बंद होतं. सो चला आता मला वाटतं की अर्ध्या तासानंतर आपण परत भेटूया. वेगळंच क्रेज आहे हा फुटबॉलसाठी, म्हणजे वेगळ्याच लेवलचं क्रेज आहे. तुम्ही कोणत्या पण गल्लीतून जा की तुम्हाला इथे ना बॅनर मोठे मोठे लावलेले दिसणारच आहेत. पोर्चुगल म्हणा, अर्जेंटिना म्हणा, ब्राझील बोला, खूप वेगळीच फॅन फॉलोईंग आहे इथे. सो ठीक आहे, आता आम्ही एका गावामधून जातोय, पण गावामध्ये पण असं नाही की म्हणजे की गाव वाटतं, एकदम असं ठीकठाक असं वाटतं मला तर शहर वाटतंय थोडंसं. म्हणजे थोडे छोटे जे शहर असतात ना Tier 2 सिटीज तसे वाटतंय. ते बघा आता इथे फेन्सिंग करून ठेवले त्यामुळे आपल्याला समुद्र नाही दिसत आहे, पण लाटा एवढ्या जोरात येत आहेत ना की कधी कधी दगडांमधून सुद्धा पाणी आपल्याला आरपार येताना दिसतंय. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेले पद्मनाभन स्वामीच्या दर्शनाला आणि मागं मंदिर आहे. ठीक आहे, सो आता जातो दर्शनाला. आम्ही हे काय असं घेतलेलं आहे आणि थोडंसं आम्हाला जसं घालता येतं आम्ही घातलेलं आहे. ठीक आहे, चला आता जातो, दर्शन करतो आणि तोपर्यंत वाट बघा. दर्शन झाल्यानंतर कसं दर्शन झालं वगैरे ते सांगणार. इथे काहीतरी आपल्याला लॉकर रूम वगैरे घ्यायचे, त्यात फोन वगैरे ठेवायचा असतो. तर चला आता जाऊया, दर्शन वगैरे करूया, झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो. सो मित्रांनो, जस्ट आपलं दर्शन झालेलं आहे आणि मंदिर समोरच आहे, बघू शकता. हे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर 1.5 तास लागलेला आहे मंदिराचं दर्शन म्हणजे आतमध्ये व्हायला, आणि खूप सुंदर दर्शन झालं. काही म्हणजे असं हे नाही, मंदिराचे टायमिंग्स आहेत दर्शनाचे. एकदा टायमिंग सांगतो तुम्हाला. 10:30 ते 11:15 पर्यंत दर्शन आहे, त्यानंतर हॉल्ट असतो, त्यानंतर 11:45 ते 12 पर्यंत दर्शन आहे, त्यानंतर हॉल्ट असतो, नंतर इव्हिनिंगचा टाईम आहे, त्यानंतर मंदिर बंद असतं 4:30 नंतर मंदिर परत चालू होतं. 6:15 पर्यंत दर्शन असतं आणि 6:45 पासून नंतर 7:20 पर्यंत दर्शन असतं, त्याच्यानंतर बाई बंद. ठीक आहे, 7:20 पर्यंत लास्ट दर्शन तुम्हाला भेटणार आहे. मॉर्निंगला चालू होतं 3:45 का काय 3:50ला बहुतेक मंदिर चालू होतं. 3:45 ते 4:45 असा काहीतरी टाईम आहे. सो चला आता निघतो आम्ही इथून आमच्या हॉटेलला. हा व्ह्यू बघून भाई लास्ट ह्याच्यासोबत, आणि चला आम्ही आता इथून निघतो. टाटा बाय बाय. सो मित्रांनो, आमचं दर्शन वगैरे झालं जसं मी बोललो. आता आम्ही गाडीतून आमच्या हॉटेलवरती चाललेत. उद्या आमच्या टूरचा लास्ट दिवस आहे. सो आमची ट्रेन होती पहिले ट्रिव्हँड्रमपासून, पण आम्ही ती ट्रेन कॅन्सल केली आहे आणि आम्ही डायरेक्ट आता जाणार आहेत कोचीवरून. आमची ट्रेन आहे आता नेक्स्ट दुरंतो. सो तिकडून आमची ट्रेन रात्री 11:25ची आहे. सो आता जस्ट तिकीट वगैरे काढली त्याची. तर हिला विचारूया तिचा एक्सपिरियन्स कसा होता मंदिरात दर्शनाचा. चांगलं दर्शन झालं आणि खूप छान वाटलं मला तर. खूप छान वाटलं. आता मंगेशला विचारायचं एकदा. मंगेश, कसं वाटलं दर्शन? मला दर्शन पण खूप चांगलं वाटलं आणि आमचं जे दर्शन आहे ना त्याच्यामध्ये फक्त थोडंसं एक वाटलं की मला फेस नाही दिसला, नाभी म्हणजे बेंबी आणि पाय दिसले देवाचे. फेस दिसला असता तर अजून थोडं चांगलं वाटलं असतं. सो आम्ही आमच्या हॉटेलच्या जवळ तर पोहोचलेले आहेत. असं काय आमच्या हॉटेलच्या समोरच आहे. ठीक आहे, एकदम समुद्र असा समोरच आहे आणि इथे आमची गाडी थांबली. इथून पुढे जात नाही गाडी. सो समुद्र समोर आहे आणि आता इथे आपल्याला पिकअप करायला येणार आहे. चला आम्ही चाललो होतो आमच्या हॉटेलकडं. आमच्या ट्रॉल्या ते काका घेऊन चाललेले आहेत, पण नजारा बघा ना इकडून कायच असा वेगळा नजारा आहे आणि बीच एकदम समोरच आहे. जाता जाता एक गोष्ट नोटीस केली, ह्या साईडनी पण समुद्र आहे आणि ह्या साईडला पण समुद्र आहे. 2 साईडनी समुद्र आणि आपल्याला घेरलेलं आहे. ठीक आहे, ह्या साईडनी पण समुद्र आहे, ह्या साईडने पण समुद्र आहे. तर दोन्ही साईडनी समुद्र फिरून येतं. आता अजून आपल्याला पुढे जायचं आहे. फायनली भरपूर वेळ चालल्याच्या नंतर आपलं हॉटेल आलेलं आहे. 400 मीटर चालले आम्ही आणि हा समोर बीच आणि हे आपलं हॉटेल नीलकंठ हॉटेल. ठीक आहे, हे आपलं हॉटेल आहे बीचच्या समोर आणि व्ह्यू असा आहे समुद्राचा. तर चला इथून आतमध्ये जाऊयात आता. सध्या सगळ्यात बेस्ट भाई रूमचा मला इंटेरियर खूप आवडला. ठीक आहे, खूप मस्त अशी रूम आहे ही आणि खूप चिलॅक्स रूम आहे. ठीक आहे, मला तर खूप आवडली. आमचे जेवढे पण हॉटेल होते ना आतापर्यंत, जेवढे हॉटेल बुक केले यांच्या थ्रू आम्ही, सगळे मला आवडलेले आहेत. 4 स्टार हॉटेल, एम्युनिटीज वगैरे मस्त आहेत, सगळ्यात चांगले आहे. सगळ्यात पहिले हा बेड आपल्याला दिलेला आहे, हा किंग साईज बेड आहे. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्या जागेवरती आपल्याला क्वीन साईज भेटलेले, हा किंग साईज बेड आहे. आरसा दिलेला आहे ह्या लोकांनी आपल्याला, बघा आरसा, मोठा आरसा आहे एकदम. त्याच्यानंतर इकडे बघा भरपूर सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण इथे आपण सामान स्टोरेज साठी ठेवू शकतो. ठीक आहे,
हे तर सगळं झालंच. त्याच्यानंतर आपल्याला एक हे दिलेलं आहे, काय माहिती याला काय बोलतात, टेबल टॅप काहीतरी बोलतात. पंखा आहे वरती, एसी इकडे आहे. त्याच्यानंतर आपल्याला या लोकांनी दिलेले आहे तिथे एक किचनरीज पुढे, आणि त्याच्यानंतर आपल्याला 2 पाण्याच्या बाटल्या इकडे आहेत. त्याच्यानंतर जर चहा वगैरे घ्यायचा असला तर एक चेअर दिलेली आहे त्यांनी. बट सगळ्यात भाई मूड फ्रेश करणार काय माहितीये का, हा इकडून जो व्ह्यू असणार तो इथून आपल्याला पूलचा व्ह्यू आहे आणि समुद्र समोरच आहे. ठीक आहे, थोडस जर आम्हाला फर्स्ट फ्लोअर भेटलाय त्याच्यामुळे, नाहीतर बाई थोडासा अजून असता. बट 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 आपण बाई डायरेक्ट समुद्रावरती जाणारच आहेत. चला आता एकदा वॉशरूम दाखवतो. वॉशरूम पण खरंच भारी आहे. ये वॉशरूम बघा काय भाई, वॉशरूम तर एकदम असं प्रीमियम वाटले. जेवढे पण वॉशरूम होते सगळ्यात चांगले होते. व्हाईट कलरची मार्बल्सनी हे बनवलेले आहे. आणि इथे पण जॅग्वार आहे, इथे जॅग्वार आहे. लास्ट टाइम सेरा होता, जॅग्वार आहे इथे. टॉयलेट वगैरे सगळं इथे प्रोटेक्शन या लोकांनी लावलेलं आहे. बघा स्वप्नाली आपला व्हिडिओ काढत आहे इथे. आणि एक मिनिट स्वप्नाली, हे बघा, हे बघू शकता, हे सगळं त्यांनी क्लीन वगैरे करून ठेवलेलं आहे आपल्यासाठी. चला आता भाई रूम तर दाखवली मी तुम्हाला, मस्त आहे. स्वप्नाली रूम कशी वाटली तुला? सुंदर आहे, फारच सुंदर. चला ठीक आहे, व्ह्यू पण चांगला आहे समोरचा. जाऊया आता बाहेर, थोडासा आराम करतो आम्ही. सो आम्ही हॉटेलला गेले, फ्रेश वगैरे झाले आणि आता निघालेत आजीमाता शिव टेम्पल जे आहे खूप फेमस. आणि गाडी आपली चालली, रस्ता हाच आहे जाण्यासाठी. आता मला वाटतं 2 ते 3 मिनिटावर येईल. आमच्या हॉटेलपासून 5 किलोमीटर ते 7 किलोमीटर अंतर होतं त्याचं. सो हा रस्ता आहे. आम्ही फायनली पोहोचलेले आहेत तिथे. शिवजीची मूर्ती तुम्हाला दिसत असेल मे बी, बघा तिथे मूर्ती आहे. आणि हा रस्ता आहे खाली. सो ऑलमोस्ट आम्ही पोहोचलेलेच आहेत. समोर 2-4 गाड्यांची फक्त लाईन आहे. आणि समोर मला मूर्ती तर मला दिसत आहे माझ्या डोळ्यांनी. ठीक आहे, चला इथून पुढं आत्ता दिसेल बघा. दिसली का मूर्ती? मस्त आहे एकदम सुंदर शिवजींची मूर्ती. ओम नमः शिवाय. ओके, सो फायनली आम्ही आलेले आहेत मूर्तीच्या समोर. तेव्हा समोर शिवजीची मस्त अशी मूर्ती आहे. समोर असा समुद्र. ड्रोन शॉट घ्यायचं बघतो मी आता एक साईडनी. आम्ही एका जागेवर आलेले आता. जस्ट शिवजीच्या मूर्तीपासून आम्ही खाली आलेत. सो ह्याला पांडव तीर्थ असं काहीतरी बोलतात. बघू शकता इथे नाव लिहिलं आहे पांडव तीर्थ. आणि पांडव तीर्थला इकडून जाण्यासाठी इथून रस्ता आहे बघा, इथून असा रस्ता आहे. आणि हे एक पाणी इथे कनेक्ट होतं. ठीक आहे, खाडीचं पाणी आहे, नदी आहे, मला माहिती नाही. बट समुद्र काय मस्त दिसतो असा इथून. ठीक आहे, सो चला आता थोडंसं खाली वॉक करून जाऊया. आम्ही इथे मसाला घेत आहेत. ठीक आहे, सो ह्या काकांच्या दुकानामध्ये इथे 30 रुपयाला प्रत्येक गोष्ट, 30 रुपयाला. वॉटरमेलन आहे, त्यानंतर हे आहे, त्यानंतर मसाला वगैरे टाकून ते लोक देतात. सो बीचला जाण्याच्या आधी इथे नारळ पाणी पण पितात. आम्ही नारळ घेतो इथून. आणि बीचवरती जाण्याच्या आधी थोडंसं काहीतरी पाहिजे ना, तर बघा थोडंसं जरा ऊन पण पडलेलं आहे, तापलेलं आहे. 5:30 वाजले तरी पण ऊन चटकतं इथे. सो थोडंसं काही नारळ पाणी आम्ही घेतो इथून. नारळ पाणी घेऊन आम्ही जाऊया इथून बीचवरती. चला आता बीचवर थांबले, थोडं नारळ पाणी एन्जॉय करूया. मस्त आणि चिल आणि रिलॅक्स वाटतंय. वाटलं तर घोड्यावर पण बसूया. आता घोडा बघा तिथे दाखवतो. सो मित्रांनो आम्ही आलेलो आहेत आता सगळं पांडव गुफा वगैरे ते सगळं बघून. पांडव काय होतं ते, पांडव तीर्थ वगैरे बघून. आणि हा बघा, हा इथे व्ह्यू आहे शिवजीचा. खूप मस्त अशी मूर्ती आहे. वरती तुम्ही बघताना जर नोटीस करताना तर वरती गंगा आहे जटावामध्ये. ठीक आहे, आणि ह्या साईडला पण समुद्र आहे. असा मस्त असा समुद्र, चिल्ड आहे वातावरण एकदम. थांबा थोडंसं पुढे जातो. ह्या साईडने असं पुढं गेल्याच्या नंतर हे बघा समुद्र बघा एकदम असं. आणि त्या साईडला समुद्र मावत आहे आणि या साईडला मूर्ती. मित्रांनो आपण आलेलो आहे कोलम बीचवरती. आणि बीचवरती इथे भरपूर अशी सी ब्रीज वाहते. आणि असं वाटतंय की समुद्राला थोडंसं उफान आलेलं आहे. सकाळी तरी पण जास्त लाटा होत्या, थोड्याशा कमी झालेल्या आहेत. आता जेवायला चाललो आहे आम्ही इथून. सो जेवतो, थोडंसं बघतो बीच बघ कसं आहे. इथे काहीतरी छोटे छोटे स्टॉल लागलेले आहेत. सो जेवायचं बघतो आम्ही आता आणि व्हिडिओ नंतर क्लोज करतो. ओके, सो आपलं जेवण आलेलं आहे. घेतलेलं आम्ही काश्मीरी पुलाव, त्याच्यानंतर आम्ही केरला परोठा घेतला आहे आणि पनीर बटर मसाला घेतलेला आहे.
ठीक आहे. सो आता खातो आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. खूप खूप दमायला झाले आज. पहिले केलेलं दर्शन, त्याच्यानंतर आम्ही गेलेलो शिवजीचा जे स्टॅच्यू आहे त्याच्याकडे गेलेलो, त्यानंतर बीचवरती पण गेलो. आता जेवतोय आणि आता जाऊन झोपणार. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. असेच ब्लॉग आपल्या चॅनलवरती येत असणार आहे. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या फॅमिलीची काळजी घ्या. टाटा बाय बाय म्हटलं.